नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. राज्यात लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत, तर सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला चांगलाच फायदा झाला, तर महाविकास आघाडीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत खुश नाही असं पाहायला मिळत आहे. कारण सूत्राच्या माहितीनुसार अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. तर या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडी आणि MIMचे सारख्या छोट्या पक्षाचा समावेश असण्याची शक्यता आहे. जर भविष्यात ही आघाडी स्थापन झाली तर राज्यातील राजकारणाला मोठं वळण लागू शकते, अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर असतानाही भाजपाला मोठा फटका बसणार. तर यानंतर अजित पवारांना बरोबर घेतले असल्याने राज्यात महायुतीचे नुकसान झाल्याची टीकासुद्धा अनेकांनी केली आहे. तर त्यामुळे आता लोकसभेत बसलेला फटका टाळण्यासाठी भाजपाने अजित पवार यांच्याबरोबर बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडी, MIMला बरोबर घेत तिसऱ्या आघाडी स्थापन करण्याचा पर्याय समोर आणला आहे. जर ही आघाडी निर्माण झाली तर याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा तिसऱ्या आघाडी स्थापन करायला यशस्वी होत आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.